कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विधानसभेत चर्चा करा. कांदा प्रश्नावर लढा देणार महेंद्र पांढरकर. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शेतकऱ्यांची पारनेरमध्ये बैठक. कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत चर्चा होण्याऐवजी भोंदूबाबावर चर्चा होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण लढा उभारणार असल्याचे शिवसेनेचे शिंदे सेना शेतकरी सेना तालुका प्रमुख महेंद्र पांढरकर यांनी सांगितले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न व इतर मुद्दे यावर पारनेर बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये शिवसेना तालुका प्रमुख शेतकरी सेनाचे महेंद्र पांढरकर, पारनेर तालुका कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब लंके पाटील, भाजप सदस्य नवनाथ लंके व शिवसेना संघटक आदिनाथ शेठ कदम यांच्या पुढाकाराने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महेंद्र पांढरकर म्हणाले, कांदा उत्पादन सध्या परवडत नाही, पण शेतकऱ्यांना कांदा पिकाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना कांद्याला हमीभाव दिला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी कांदा प्रश्नावर विधानसभा लोकसभेत बोललं पाहिजे. एकीकडे अवकाळीने नुकसान, दुसरीकडे आलेल्या कांद्याला शेतमालाला भाव नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमुख बाळासाहेब लंके पाटील यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे. भाजपचे नवनाथ लंके म्हणाले, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतमालाला हमीभाव मिळावा, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट ही साखळी बंद केली पाहिजे. बाजार समिती संचालक करतात काय, फक्त मतदान मागायला येतात, असा आरोप केलाय. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासन मागं म्हणलं होतं आम्ही एवढं अनुदान देऊ तेवढं आता कुठे दिलं? 5 वर्षामध्ये तेव्हा असं बोलले होते ना, ते देणार आहे काही शेअर माझं हेच माझ्या बाजार असतात खरंच आपल्याला 30 रुपये किलो शेतकऱ्याचा कांदा गेलाय, त्याला 10 रुपये मिळाले पाहिजे, त्याचा 8 रुपयाने गेलाय, त्याला 12 रुपये असं 20 रुपयाप्रमाणे तरी अनुदान किलो माझ्या गेला पाहिजे कांदा प्रत्येकाचा. म्हणजे किमान बाजार भाव किती राहिला पाहिजे? 20 तरी पाहिजे आता परवडेबल असेल तर त्यामुळे सगळ्यांचा आम्ही साथ दिली तर 20 रुपयाला 25 आता तरी परवडत नाही. 20 रुपयाच्या आतमध्ये कांदा खपत नाही पाहिजे. मी 10 रुपयाने घेतला तरी चालेल, पण आम्हाला बाजार भाव 20 रुपयाने मिळाला पाहिजे. बरोबर, म्हणजे ते शासनाने 10 रुपये द्या किंवा तुम्हाला म्हणजे वरची काय वरची काय होती? काही पैसे तो शासनाने दिले तेव्हा नाही तर मग तसं व्यापारी वर्गाला तसं कळवलं पाहिजे. 20च्या आतमध्ये तुम्ही खरेदी करत नाही, हमी भाव पाहिजे फक्त 20 रुपये तरी हमी भाव पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपण खर्चावर आधारित किंमत पाहिजे. त्याचं नाव काय होतं? त्याचं नाव लिहिलं विविध विषयावर आतापर्यंत आंदोलन घोषणा केली आहे आणि मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करून आज रोजी बऱ्याच विषयांवर मी मुद्द्याला हात घालून त्याचं ती तक्रार म्हणजे निवारण करण्याचं काम मी आजवर केलेलं आहे. आता आपण एक 3-4 दिवसापूर्वी एक ग्रुपला वगैरे सगळं शेतकरी ग्रुपला आपण एक पाठवलं होतं. आपण कांदा उत्पादकांचे जे प्रश्न आहेत तालुक्यातील, पारनेर तालुक्यातील, याच्यासाठी आपल्या सेपरेट अशी एक मीटिंग लावायची. पण ती मीटिंग कुठं लावायची? कारण मीटिंग वैयक्तिक गावात नाही लावता येत. मग आपली जी कामधेनू आहे, कामधेनू कोणती आहे की आपण जिथं माल आपण जिथं विकायला आणतो, जे आपण मोठ्या कष्टाने भांडवल घालून जे माल उत्पादित केलेला विक्रीसाठी आणतो, तिथं एक सामाजिक सभागृह हे कोणासाठी आहे? ठीक आहे, संचालक इथं प्रश्न मांडित असतात, इथून पत्रव्यवहार वरपर्यंत कळवित असतात जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा राज्याच्या ठिकाणी. तर एक आपलंही एक शेतकरी व्यासपीठ म्हणून आपल्याला पण एक संविधानाने अधिकार दिलेला आहे. हे सामाजिक सभागृह कोणासाठी? हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे. म्हणून एक माझा एक विषय झाला आमच्या इथे बाळासाहेब लंके, चांगलं काम त्यांचं, एक चांगला अभ्यास व्यक्तिमत्व आहे. शेतकऱ्यांचा जे मुद्दा आहे, त्यानंतर नवनाथराव लंके भाजपचे सदस्य, भाजपचे आहे, पण तरी इथं एक शेतकरी म्हणून आले, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. का विषय असा आहे, 1-2-3 मुद्दे घेऊन आपण इथं चर्चेसाठी आपण चर्चासत्र केलेलं आहे की 2025-26 वर्षात झालेला कांदा उत्पादन व त्यावरील शासनाचे आयात निर्यात धोरण हे आपल्याला माहिती आहे का आतापर्यंत? समजा आता आपण ह्या वर्षी उत्पादन केलं आहे, तुमच्या गावात तुम्ही बोलले का एवढं उत्पादन झालं आहे, आमच्या निवड भागात उत्पादन झालं आहे, तुमच्या सोपा भागात उत्पादन झालं आहे,
ठीक आहे, तुमचा जो उत्पादन झालेला गोषवारा आहे, गोषवारा जो आपण म्हणतो ते किती प्रमाणात उत्पादन झाले याचा गोषवारा शासनाने आपल्याला द्यायला नको. कृषी खातं काय करते, पणन खातं काय करते? ठीक आहे, अतिरिक्त उत्पादन झाले ना तर यावर उपाय पण तुम्ही आम्हाला आत्ता द्यायला पाहिजे ना. मुद्दा माझा महत्त्वाचा आहे की तुम्ही जर उत्पादन अतिरिक्त झालेलं आहे तर त्याच्याविषयी तुम्ही काही कुठचं धोरण आखलेलं आहे, तुम्ही काहीच कळवित नाही शेतकऱ्यांना. आणि अचानक एकदम बफर स्टॉक तयार झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट असं करता की प्रचंड प्रमाणात उत्पादन झाले आहे, शेतकऱ्यांचे बाजारभाव पडले जातील किंवा पाडतात, मग त्याला जबाबदार कोण राहायचं? काय करतं कृषी खातं, काय करतं तुमचं पणन खातं, कुठेही यंत्रणा तुमची याविषयी चर्चा करायला कोण नाही. आज विचार करायला मी पण वैयक्तिक टीका करीत नाही, माझा तो स्वभाव पण नाही, पण आज आपण सगळं कांदा उत्पादक शेतकरी इथं जमलेलं आहे. मला एक प्रामाणिक सांगा, मी पण टीका करणारा माणूस नाही, पण पारनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचं एकही संचालक इथं उपस्थित आहे का? मला तुम्ही एक शेतकरी म्हणून सांगा, मी पण टीका नाही करेल. काम आहे त्यांचं का 4 दिवसापासून तुमचा ग्रुपवर जर मेसेज पडतोय तर कांदा उत्पादकाची समस्या इथं चर्चा होणार आहे. आणि तुम्ही जर तेवढा वेळ देऊन जर इथं सभागृहाच्या ठिकाणी येत नसेल तर याचा अर्थ तुम्ही कांदा उत्पादक किंवा बाकीच्या शेतकरी प्रश्नावर तुम्ही लोकप्रतिनिधीमधून म्हणजे तसं तुम्ही काम करताय का? हे विषय नवनाथराव बाळासाहेब विषय व्हायला पाहिजे का? महत्त्वाचा विषय. आज प्रचंड कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. गेल्या वर्षी आम्ही एक 4 दिवसाचं अन्नत्याग उपोषण केलं, विषय सांगितला पण पाहिजे. तिथं येऊन आम्हाला उपोषण सोडतो आणि काय लोकप्रतिनिधी काय शब्द दिले का तुम्हाला 5 रुपये किलोप्रमाणे केंद्रातून अनुदान देऊ. काय म्हटले? आम्ही राज्याचं संबंधित खातं केंद्राशी आम्ही पत्रव्यवहार करू आणि तुम्हाला एक 5 रुपये किलोप्रमाणे अनुदान मिळवून देऊ. कुठं गेलं ते 5 रुपये अनुदान? याचं उत्तर कोण देणार? द्यावं उत्तर त्यांनी पुढे येऊन. आता गेल्या वर्षीचा विषय संपलाय, परत आता 2026चा जो विषय उत्पादन याचा बाजारभावात काय परिस्थिती मावली? माझ्याही घरी कांदा आहे, मी एक शेतकरी, तुम्ही शेतकरी. आज 7-8 रुपये 10 रुपयांनी जर बाजारभाव लागले गेले तर सांगा मला किती पैसे शिल्लक राहतात? आपल्याला मुलांचे शिक्षण नाही, आपल्याला आपले घरदार सुधारायचं नाही. विचार करा, आज बँकेचं पीक कर्ज काढलेलं आहे, याला जबाब नाही मार्चेंटला यांनी तगादा लावलाय का तुम्ही त्याच्यावर किमान मग तुम्ही रिन्युअल करून घ्या. कुठून भरायचे पैसे शेतकऱ्यांनी? ते उत्तर याच्यात लोकप्रतिनिधी येऊन तुम्ही काय करताय? राज्याचं विधिमंडळ मार्चमध्ये विषय झाला कांद्याच्या मुद्द्यावर. सन्माननीय छगनराव भुजबळ अजून एक 2-3 मला वाटतं ते विषय होते, बाळासाहेबला माहिती. तिथं चर्चा झाली का बुवा आम्ही काय करू, केंद्राशी पत्रव्यवहार करून जे प्राईस स्टॅबिलिटी फंड म्हणजे जे तुमचा डिफरन्स आहे ना, समजा उदाहरणार्थ तुम्ही काय म्हणते 10 रुपयांनी गेला पण 20 रुपयांनी बाजारभाव बांधून पाहिजे, वर्ग 10 रुपये डिफरन्स कोणी द्यायला पाहिजे? शासनाने द्यायला पाहिजे. बरोबर. चर्चा कधी झाली? मार्चमध्ये. त्याच्यानंतर बाजारभाव प्रचंड पडले गेले. ऑगस्ट सप्टेंबरचे तर आम्ही आंदोलन केलं त्या पिरियडमध्ये. कुठं गेलो तुम्ही? ते कार्यकाल जिथं तुम्ही जाऊन पैसे खर्च कोणाचा करता? विधान भवनात सगळा शेतकऱ्यांचा प्रश्न करता, पैसा खर्च करता. मग त्या विषयावर तुमचं उत्तर द्या ना. केंद्रातून तुम्हाला काय उत्तर आलं? हे उत्तर कोणाला द्यायला पाहिजे? शेतकऱ्याला द्यायला पाहिजे, लोकप्रतिनिधींनी. कुठं गेले लोकप्रतिनिधी तुमचे? कुठं गेले तुम्ही? ते तेवढा वेळ खर्च केलेला, ते खर्च झालेला कोण देणार भरून? आज राज्याचे राज्यकर्ते काय करतात याचं उत्तर मला पाहिजे. आपण सर्व शेतकऱ्यांना पाहिजे का तुम्ही आमचा एवढा मोठा खर्च करून तिथं विधिमंडळ चालवलं, मार्चमध्ये प्रश्न मांडले, केंद्राशी तुम्ही पत्रव्यवहार केला, त्याचा आम्हाला रितसर जाहीर असं निवेदन द्या का त्याचे पत्रव्यवहार आम्हाला असा रिप्लाय आला केंद्रातून, त्याचं आम्हाला उत्तर देणार. कोण उत्तर देणार? कोण मानणार? गेलेच नाही तिकडे, गेलेच नाही. मग नुसतं फक्त आश्वासन दिलं, यांनी केंद्राशी बोलणीच केली नाही. बरोबर आहे का? आणि पाठपुरावा करावा लागतो. गेलाच नाही त्यांनी. आता 8 दिवसापूर्वी विधिमंडळ झालं माऊली, सांगतो मी त्या विधिमंडळात जाऊन आलो एक दिवस. विचार करा, चर्चा कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे ना? कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे का? तुम्ही शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे, तुम्ही आता कर्जमाफी जाहीर केली, त्याविषयी चर्चा करायला पाहिजे. आज महिला सुरक्षित नाही देशातल्या. काय चाललंय आता सध्या राज्यामध्ये? सध्या गल्लीत गोंधळ चालू आहे आणि केंद्रात मुजरा चालू आहे. गल्लीत गोंधळ चालू आहे राज्यामध्ये आणि मुजरा कुठं करतात? केंद्रात जाऊन. काय चर्चा चालली तुमची? आज तुम्ही सांगा, एक दिवसाचं तुम्ही चर्चासत्र कोणत्या गोष्टी करीत आहे? डायव्हर्ट केला विषय डायव्हर्ट केला आहे. लोकप्रतिनिधी विचारलं पाहिजे, राज्याच्या लोकप्रतिनिधी तुम्ही डायव्हर्ट विषय काय करता? मुद्दा काय?
शेतकरी आत्महत्या, महिलांची सुरक्षितता, आज शेतकरी कर्जबाजारी होऊन आज बँकेचे सावकारी दारात येऊन निलाव करतात जमिनीचे. कुठे गेले तुमचं सरकार? मी प्रचंड प्रमाणात इथून पुढे आता लय उतरणार आहे. का मी जरी एक राजकीय पदाधिकारी जरी असलो तर मला पदापेक्षा मी शेतकरी आहे. मी इथून पुढे शेतकऱ्यांसाठी निश्चितच मोठं आंदोलन उभं करणार आहे आणि मंत्रालयापर्यंत आतामध्ये फडणवीस साहेबांना सुद्धा मी ते पत्र देऊन आलो तर तुम्ही कांद्याच्या मुद्द्यावर आमचा काहीतरी विषय करा. प्रचंड शेतकरी अडचणीत आहे. येणाऱ्या कालावधीत लोकांचे आणि तुम्ही विचार करा, पीक कर्ज सगळ्यांनी काढले, क्वचितच मी म्हणतो 5-10% काढले नसेल. विचार करा, आपण एवढे लाख रुपये भांडवल घातले, त्या जर कांद्याला बाजारभाव नाही भेटला, आपण कर्ज कुठून भरणार आहे? सांगा मला कुठून भरणार आहे? म्हणजे यांचं धोरण काय चाललंय माहिती का? एखाद्या बाळासाहेबच्या गोष्टी चर्चा करणार का दरवर्षी पीक कर्ज काढायचे, मातीत टाकायचं, उत्पादन नाही आलं का दरवर्षी कर्जाचा बोजा हा वाढत चालणार. बघा बरं का, 5 वर्षात डबल कर्ज होतं. शेतकऱ्यांना जमीन विकायची वेळ आणि जमीन विक्रीला काढल्यानंतर जमीन घेणार कोण माहिती आहे का? उद्योगपती. ही स्ट्रॅटर्जी कोणाची? आता मी टीका नाही करत, पण केंद्रावर माझा तेवढा एक हे नाही येत, पण खरं बोललं पाहिजे माझं. का आज तुम्हाला सांगतो, आज प्रचंड आर्थिक अडचणीत शेतकरी आहे, आत्महत्या करू राहिले. रोज मला वाटते कितीतरी 10 शेतकरी राज्यातील, मला आकडा आकृत माहीत नाही, पण रोज गेली तेवढे आपल्या आता आत्महत्या करू राहिले. कोणाचं काही कोण बोलायला राहायचे नाही, कोण बोलणार याच्यावर? हां. आणि बाकीचा विषय तुम्ही डायव्हर्ट करताना विषय चाललाय भोंदू बाबा, बाकीचे प्रकरण ज्याच्यावर तुम्ही विधिमंडळ 5 दिवसाचा विधिमंडळाचा तो विषय चालला होता 5 दिवस, आणि शेतकऱ्याचा मुद्दा एखाद्याने मांडला तर अध्यक्ष महोदय काय सांगतात माहिती का? वेळ संपला. अहो बोला, पैसा कोणाचा आहे? आपला पैसा आहे तिथं, आपला पैसा आहे तिथं विधिमंडळात, आणि चर्चा कोणावर करताय? बाबा. मग मी बोललेलं वाक्य योग्य आहे की नाही? गल्लीत गोंधळ तुमचा चालू आहे आणि दिल्लीत मुजरा करता तुम्ही.